कोरोना काळात मुस्लिम समाजाच्या दफनभूमीचा प्रश्न अतिशय ज्वलंत झाल्याने 2019 साली आम्ही जन आंदोलन सुरू केलं महानगरपालिकेसमोर आणि महानगरपालिकेला आम्ही त्या माध्यमातून ठराव पास करण्यात आला। ठराव क्रमांक 390 या माध्यमातून 390 ठरावानुसार नानावलीतील जागा ही मुस्लिम समाजाच्या दफनभूमीसाठी राखीव ठेवण्यात आली होती, ती त्यांना ताब्यात द्यावी असा ठराव झाला। परंतु त्यानंतर काही स्टँडिंग कमिटीच्या 10 लोकांनी त्यामध्ये ऑब्जेक्शन घेतलं आणि त्या माध्यमातून त्यांनी त्या ठरावाला विरोध केला आणि तो ठराव रद्द करण्यात आला। ठराव रद्द झाल्यानंतर आम्ही पुन्हा जन आंदोलनाला सुरुवात केली आणि माननीय उच्च न्यायालयामध्ये आम्ही जनहित याचिका दाखल केली आणि जनहित याचिकेच्या माध्यमातून कोर्टाने 2022 साली आम्हाला निकाल दिला का नानावली येथील जागा ही मुस्लिम समाजाला कागदपत्र पाहून हस्तांतरित करण्यात यावी। परंतु महानगरपालिकेने दिशाभूल केली आणि दिशाभूल करून ती जागाच्या ऐवजी वडाळ्याची जागा मुस्लिम समाजासाठी राखीव ठेवली। अशा प्रकारचं गेलं, परंतु त्याच्या प्रकारचा कोणताही ठराव हा जिल्हाधिकाऱ्यांकडून फेटाळण्यात आलेला होता, कारण पैशाची व्यवस्था नसल्यामुळे जेव्हा पैशाची व्यवस्था होईल तेव्हा हा ठराव पास करण्यात येईल अशा प्रकारची भूमिका जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली होती। आत्ताशी जाऊन आम्ही त्या हायकोर्टामध्ये केस चालू आहे आणि आत्ताशी जाऊन कुठे महानगरपालिकेने एक 6 कोटी 9 लाखाचा चेक हा जिल्हाधिकाऱ्यांना पाठवला, परंतु त्या चेकचा अजूनपर्यंत जागा हस्तांतरित झाली नाही। परंतु चेकचा गैरफायदा घेऊन काही लोकांनी आपल्या स्वतःची लाल करण्यासाठी पेपरमध्ये जाहिराती दिल्या आणि ज्यांनी ठरावाला विरोध केला होता त्यांनीच आज त्या चेकचा फायदा घेऊन आणि स्वतःची जाहिरात केली का आम्ही हे काम केलेलं आहे आणि आमच्या माध्यमातून ही जागा मुस्लिम समाजाला मिळालेली आहे। त्याच प्रकारे आमचे फोटो आमचे आभार मानण्यासाठी घेण्यात आले, परंतु त्याचाही तिथे कुठेतरी त्यांचा सहभाग असावा। त्यामुळे ज्या चेकचं लिकेज झालेलं आहे आणि ज्या चेकच्या माध्यमातून अजून जागा ताब्यात आलेल्या नाही, फक्त श्रेय घेण्यासाठी हा प्रकार घडलेला आहे असं आम्हाला वाटतं। म्हणून आम्ही माननीय आयुक्तांनी या कार्याला पुढे प्रोसेस केलं, त्याबद्दल माननीय आयुक्तांचे आम्ही जाहीर आभार मानतो। यांनी विरोध केला होता आणि त्यांनीच जाहिरात दिली। उच्च न्यायालयात आमची केस चालू आहे आणि उच्च न्यायालयाच्या माध्यमातून ही जागा हस्तांतरित होईल आणि ती जागा हस्तांतरित झाल्यानंतर आम्ही ते ताब्यात